बीड जिल्ह्यातनं बातमी आहे। बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या प्रचार सभा होत आहेत, मात्र स्टार प्रचारक असून सुद्धा धनंजय मुंडे या ठिकाणी गैरहजर आहेत। बीड शहराच्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या तिसऱ्या प्रचार सभेला स्टार प्रचारक असलेले धनंजय मुंडे गैरहजर आहेत। तर अजित पवारांनी एकाही कार्यक्रमात परळी आणि धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला नाही, तर दुसऱ्या ठिकाणी अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, गेवराई आणि बीडचा स्पष्ट उल्लेख करत इथे सभा घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले। पण परळीचं नाव त्यांनी घेतलं नसल्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे। ब्रेकनंतर स्वागत। छत्रपती संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंप चौकात रिक्षा चालकानं वाहतूक पोलिसावर रिक्षा चढवल्याचा प्रकार हा घडला होता। पोलिसांकडून या रिक्षा चालकाला बेड्या ठोकण्यात आल्यात। पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून धिंड काढण्यात आले। या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कणकवलीत प्रचार तापलाय। पोलिसांनी मिनिट टू मिनिट माझा दौरा सांगायला मी काय डॉन किंवा स्मगलर आहे का असा सवाल निलेश राणे यांनी केलाय। तर काहींकडून निलेश राणेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय, पण नारायण राणेंनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात असं उदय सामंतांनी म्हटलंय। काही एसपी ऑफिस मधून काही लोक आली होती सामंत साहेब, निलेश राणेचं मिनिट टू मिनिट दौरा एसपी ऑफिसला काढला पाहिजे। मी काय स्मगलर आहे की डॉन आहे, कोण आहे, काय केलं मी, मला जिथे पोहोचायचं आहे तिथे मी पोहोचणारच। उद्याही भाजपची इकडे प्रचार सभा आहे, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब येत आहेत, प्रदेश अध्यक्ष। मी बोलत चांगली गोष्ट आहे, येऊ द्या आम्हाला काय। आणि असं असून सुद्धा आम्ही जिंकलो तर लपायला जागा मिळणार नाही। लोक विचारणार, म्हणजे माझं म्हणणं आहे लोक विचारणार की एवढं सगळं करून सुद्धा काय उपयोग झाला। ज्या मालवणनं माननीय राणे साहेबांना मुख्यमंत्री बनवलं, आज त्यांचे चिरंजीव या मालवणचे धनुष्यबाणावर आपले उमेदवार लढवत आहेत आणि त्यांना खिंडीत पकडण्याचं काम काही लोक करतायत। मला मालवणवासियांना हात जोडून विनंती करायची आहे की राणे साहेबांकडे बघून आणि राणे साहेबांना आनंद होईल असा विजय माननीय निलेश राणेंच्या पदरी आपण टाकावा ही विनंती करण्यासाठी बीडमध्ये नसलेल्या लोकांनी भ्रष्टाचार केला असं अजित पवारांनी म्हटलं। 150 कोटींचा भ्रष्टाचार बीडमध्ये समोर आला असंही अजित पवार म्हणाले। भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या पालकमंत्री अजित पवारांकडून सूचना। त्यांनी काही दिवस लावलेत, असा भ्रष्टाचार केलेला आहे। एकदम भ्रष्टाचाराने अक्षरशः नाचलेल्या काही लोक इथे आहेत। काहींना बदलल्यानी बदली व्हायच्या आधीच्या तारखा टाकल्या तर आता सह्या केल्या, सगळं काढलेलं आहे। 150 कोटीचा पहिल्या टप्प्यातला भ्रष्टाचार निघालेला, FIR आता दाखल करायला सांगितलेले। कुणी असू द्या, तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, जो चुकला तो चुकला, त्याला कारवाई झाली पाहिजे। पोलिसांना सांगणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। सध्याच रिटायर होणार नाही, अजून बरंच काम बाकी असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। जेव्हा रिटायर होईल तेव्हा चांगली पिढी घडवल्याचं लोक म्हणतील असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। खरं सांगू का, माझ्यातल्या पंकजा मुंडेला थोडं रिटायरमेंट घ्यायचं समाधान वाटायला लागलं की आपण जेव्हा आता नाही थांबा, अजून बरेच काम करायचं। पण मला जेव्हा रिटायर व्हायचं असेल तेव्हा एक चांगली पिढी मी घडवली असतं तरी मला माझं आठवण काढताना लोक म्हणतील। कलियुग जेव्हा घोर कलियुग होतो त्याच्यामध्ये एक शक्तियुग येतं आणि ते शक्तियुग मध्ये नारी देवी आपला पूर्ण त्याच्या हातामध्ये ते शक्तियुग येत असते।